तर सगळ्यात अगोदर जे आहे, आज मी माझ्या चॅनल मॉनिटाईज होण्या अगोदर ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकांबद्दल सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नवीन आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की तुम्हाला माहित पाहिजे की कोणकोणत्या चुका ज्या आहेत आपण YouTube चॅनल सुरू केल्यानंतर करायला नाही पाहिजे. ठीक आहे, जर ह्या चुका केल्या, मी ज्या चुका केल्या होत्या त्या चुका तुम्ही करायला नाही पाहिजे. कारण की चुका केल्यानंतर काय होतं की आपलं चॅनल जे आहे ते लवकर मॉनिटाईज होण्या अगोदर जास्त दिवस लागतात मॉनिटायझेशनसाठी, आणि ऑडियन्स ओळखायला सुद्धा आपल्याला वेळ लागतो. त्याच्यामुळे चॅनल जर लवकर मोठं करायचं असेल, चॅनल लवकर मॉनिटाईज करायचं असेल, पैसे कमवायचे असतील किंवा चॅनल लवकर मोठं करायचं असेल तर त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि चुका कोणत्या करायच्या नाही, मी कोणत्या केल्या त्या सगळ्या अगोदर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, आणि व्हिडिओला हाईप करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, मी स्टार्टिंगला जी चुकी केली माझ्या चॅनलवर, कोणते, आता माझे 3 चॅनल आहे ऑलरेडी, तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे. किशोर झगरे ऑफिशियल, किशोर झगरे टेक आणि किशोर झगरे व्लॉग्स, तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे. तिन्ही चॅनलवर चांगले सबस्क्रायबर आहे, तिन्ही चॅनलपासून अर्निंग होते. आता इथं एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की या तिन्ही चॅनलवर काम करताना मला एक गोष्ट जाणवली, 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे यूट्यूबचा. तर त्याच्यामुळे पहिली जी गोष्ट मी करत होतो यूट्यूबवर आल्या स्टार्टिंगला सुरुवातीला, ती गोष्ट तुम्ही सुद्धा करताय असं मला वाटतंय. ती पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे प्रॉपरली व्हिडिओ शूट न करणं. रॅन्डमली कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ बनायचा, की आज आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनायचा आहे आणि तो इमर्जन्सीमध्ये व्हिडिओ बनायचा आणि तो अपलोड करून द्यायचा. तसं अजिबात करू नका. 1 किंवा 2 किंवा 3 दिवस लागले तरी चालतात. टॉपिक व्यवस्थित सिलेक्ट करा. टॉपिक तुमचा परफेक्ट असेल किंवा स्ट्रॉंग टॉपिक असेल, तुमचा टॉपिक जर खूप बेस्ट आहे, छान आहे, तर त्या टॉपिकवर व्हिडिओवर त्या व्ह्यूज येणार आणि तुमचा टॉपिक सुद्धा जो आहे किंवा तुमचा व्हिडिओ जो आहे तो चालणार. जर तुमचा टॉपिकच स्ट्रॉंग नसेल, ऑडियन्सला त्या टॉपिकबद्दल अजिबात इंटरेस्ट नाहीये, तर ते तुमचा व्हिडिओ बघणारच नाही. त्यांना त्या टॉपिकबद्दल इंटरेस्टच नाही, तर ते व्हिडिओ कशावरून बघणार आहे. त्याच्यामुळे तुमचा टॉपिक जो आहे इंटरेस्टेड पाहिजे आणि त्याच टॉपिकवर तुम्ही जो आहे व्हिडिओ बनवला पाहिजे. वेळ लागला तरी चालतो, 1-2 दिवस. ठीक आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट मी चूक करत होतो ती मला नंतर कळली, ती अशी आहे थंबनेल वारंवार बदलणे. आता ही गोष्ट सुद्धा तुम्ही करू शकता. कदाचित ही गोष्ट तुम्ही करताय किंवा नाही करताय, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी ज्यावेळेस स्टार्टिंगला नवीन चॅनलवर होतो तर त्यावेळेस मी काय करायचो, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 10 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये, 1 घंट्यामध्ये 2 व्ह्यू, 3 व्ह्यू, 5 व्ह्यू, 6 व्ह्यू असे व्ह्यूज यायचे. मग मला वाटायचं की बाबा CTR तर आपला जो आहे CTR 10-12% पाहिजे. मग मी म्हणायचो CTR कमी आहे, मग थंबनेल बदला. परत 7-8 व्ह्यू व्हायचे, मग परत इम्प्रेशन वाढायचे. इम्प्रेशन वाढल्यानंतर मला वाटतं अरे इम्प्रेशन वाढून राहिले. इम्प्रेशन वाढता आपण इम्प्रेशन वाढून राहिले, आता पटकन लवकर थंबनेल बदलणं आवश्यक आहे आपल्याला. म्हणजे 500-600 इम्प्रेशन झाले तर असं वाटतं की बाबा 100 तरी व्ह्यूज आले पाहिजे. 1000 इम्प्रेशन झाले किंवा 2000 इम्प्रेशन होत होते आणि व्ह्यूज इथं 20 किंवा 30 व्ह्यूज येत होते. तर त्यावेळेस मला असं वाटतं की इम्प्रेशन वाढून राहिले, इम्प्रेशन वाढता मग पटकन आपण थंबनेल बदलायला पाहिजे. तर मग मी त्यावेळेस काय करायचो, थंबनेल बदलायचो. आता ॲक्च्युली मिस्टेक इथंच होती. मी जो थंबनेल बनवला होता पहिला ऑलरेडी परफेक्ट, तो थंबनेल परफेक्ट होता. काय होतं, स्टार्टिंगला चॅनल नवीन असतं, त्याच्यामुळं CTR आपला 3-4% जरी असला किंवा 5% जरी असला तो नॉर्मल असतो. त्याच्यामुळे थंबनेल एवढी काही थंबनेल बदलायची आवश्यकता नसते. खूपच बेकार थंबनेल आहे किंवा खूपच अजिबात चांगला थंबनेल नाहीये, त्यावेळेस तो थंबनेल बदलायची आवश्यकता असते. पण सुरुवातीला तुमची ऑडियन्सच कमी आहे, तुमचे सबस्क्रायबर कमी आहे, तुम्हाला कोणी ओळखत नाहीये जास्त, त्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओवर कमी क्लिक होणार आहे, कमी लोक बघणार आहेत. पण तो थंबनेल बदलायचा नाहीये. तो जो व्हिडिओ तुम्ही 600, 1000, 2000 इम्प्रेशन जाऊन आले, अचानक तुम्ही थंबनेल बदलला तर YouTube अल्गोरिदम परत रिसेट होतो. म्हणजे ऑलरेडी ते रनिंगमध्ये होतं, त्याला तुम्ही काय केलं, स्टॉप केलं की मी थंबनेल बदललाय. परत अल्गोरिदम जे आहे परत रिसेट होतं आणि परत एकदा जे आहे स्टार्ट होतं. म्हणजे स्टार्ट झाल्यानंतर काय होतं की त्यानंतर पुश मिळेल किंवा नाही मिळेल नंतर इम्प्रेशनला ते सांगता येणार नाही. त्याच्यामुळे थंबनेल वारंवार बदलायचा नाही. बाय चान्स एखाद्या वेळेस थंबनेल बदलला तर चालतो, पण जास्तीत जास्त वेळेस थंबनेल बदलायचा नाही. पुढची जी तिसरी मिस्टेक जी आहे ती आहे ऑडियन्सच्या मनामध्ये काय आहे. तुमची जी ऑडियन्स आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या चॅनलवर 20 सबस्क्रायबर, 100 सबस्क्रायबर किंवा 200 सबस्क्रायबर असतील किंवा 500 असतील किंवा 1000 असतील किंवा त्यापेक्षाही जास्त असतील, पण तुमची जी ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला ओळखा. अजूनही जे आहेत काही क्रिएटर असे आहेत, पहिले नवीन क्रिएटर सांगतो, नंतर मोठे क्रिएटर सुद्धा सांगतो, ज्यांचे 10-20 हजार सबस्क्रायबर असले तरी सुद्धा त्यांच्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो, कारण की ते ऑडियन्सला ओळखूनच घेत नाही. तुम्ही तुमच्या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड करताय तर त्या कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत तुम्ही बघा ना. तुमचे पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जा, पॉप्युलर व्हिडिओज बघा तुमचे कोणते आहे. आता उदाहरणार्थ समजा माझ्या चॅनलवर माझे जे पॉप्युलर व्हिडिओज आहे, माझं जे मेन चॅनल आहे 41,000 सबस्क्रायबर आलं, किंवा हे जे चॅनल आहे ते, किंवा माझं व्लॉगचं चॅनल जे आहे ते, तर त्याच्यावर मला माहिती आहे कोणत्या व्हिडिओवर व्ह्यूज येत आहेत किंवा कोणते व्हिडिओ चालतायत, ऑडियन्सला आवडतात, त्याच टॉपिकशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवा. उदाहरणार्थ जर समजा मी एखाद्या वेळेस काय झालंय, एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवलाय की लवकर वॉच टाइम कसा वाढवायचा, त्याच्यावर जर व्ह्यूज आले
तुम्हाला माहिती आहे वॉच टाइम कसा वाढवायचा, मग दुसरा टॉपिक जो आहे माझा सबस्क्रायबर कसा वाढवायचा, तिसरा टॉपिक जो आहे माझा कमी दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज कसं करायचं, हे असे टॉपिक जे आहे तुम्ही बनवलं पाहिजे. आता जर समजा फॉर एक्झाम्पल माझा शिक्षक भरतीचे चॅनल आहे, मग त्याच्यावर कट ऑफचा व्हिडिओ चालला आहे, कट ऑफचा व्हिडिओ 8,000 पर्यंत गेला. दुसरा मेरिटचा व्हिडिओ बनवला तो 10,000 पर्यंत गेला. मेरिट कट ऑफचा त्याच्यापेक्षा डिटेल व्हिडिओ बनवला तो 19,000 गेला. मग हे काय आहे की तुम्ही तुमच्या ऑडियन्सला ओळखा, तुमच्या ऑडियन्सला काय पाहिजे तुमच्याकडून, तुमच्यामध्ये काय आहे क्वालिटी स्पेशालिटी. म्हणजे तुमचा जो व्हिडिओ चालतो कोणी एखादा, तर त्या व्हिडिओशी रिलेटेड व्हिडिओ बनवा. रिपीट नका करू, कंटेंट रिपीट करायचं नाही अजिबात, पण त्या व्हिडिओला चेनमध्ये घ्या. म्हणजे तो व्हिडिओ उदाहरणार्थ समजा तुम्ही सांगितलंय की बुवा यूट्यूबपासून पैसे कसे कमवायचे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे सांगा तुम्ही 1,000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात, तिसऱ्या व्हिडिओमध्ये हे सांगा की शॉर्टपासून किंवा लॉंग व्हिडिओपासून कशापासून कमाई जास्त होते. अशा प्रकारचे तुम्ही टॉपिक घेऊ शकता. ठीक आहे, हा टॉपिक समजला. आणि तुमचे सबस्क्रायबर कमी असले तरी सुद्धा तुम्ही ऑडियन्सला ओळखायला शिका. 10-20 व्ह्यूज येत असतील प्रत्येक व्हिडिओवर, पण अचानक एखाद्या व्हिडिओवर 80 किंवा 100 व्ह्यूज आले तर मात्र तो व्हिडिओ जो आहे बघा कोणता आहे, त्याच्याच प्रकारचे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. चौथी जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्यापैकी कदाचित जे नवीन असाल ते करत असाल ही चूक, ती आहे व्हिडिओ शेअर करणे. मी स्टार्टिंगला जे आहे ज्यावेळेस मी नवीन होतो त्यावेळेस व्हिडिओ शेअर करायचो. मला असं वाटायचं की बाबा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काय व्हायचं, अरे माझा व्हिडिओ खूप नवीन आहे. समजा उदाहरणार्थ व्हिडिओ आता मी अपलोड केला आहे, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओला कोण बघणार आहे. जर माझ्या व्हिडिओला 5 व्ह्यू असले, 10 व्ह्यू असले आणि जर एखाद्या ऑडियन्स समोर माझा व्हिडिओ गेला तर तो म्हणला अरे या व्हिडिओला व्ह्यूज नाही, 5 व्ह्यू 10 व्ह्यू 15 व्ह्यू, मग या क्रिएटरचे व्हिडिओ कोणी बघत नाही, मग आपण कशाला बघायचा असं वाटायचं मला. मग मी काय करायचो, व्हॉट्सअप ग्रुपला, व्हॉट्सअप स्टेटसला, टेलिग्रामला किंवा इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचो. असं अजिबात करू नका. व्हिडिओ चुकूनही शेअर करू नका. तुमचा व्हिडिओ जेवढा तुम्ही ऑर्गॅनिकली पुश होऊ देसाल तेवढं चांगलं आहे. कसं सांगतो तुम्हाला, आता समजा माझं चॅनल नवीन असतं, 0 सबस्क्रायबर असते माझा 5-6 व्हिडिओ 10 व्हिडिओ झाल्यानंतर यूट्यूब अल्गोरिदमला कळतं की माझे व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे. मी व्लॉग टाकतोय का टेकचे व्हिडिओ टाकतोय किंवा रेसिपीची व्हिडिओ टाकतोय, त्याच्यामुळे अल्गोरिदमला सिग्नल जातो हे चॅनल कशाशी रिलेटेड आहे. मग अल्गोरिदम दररोज तुमच्यासाठी ऑडियन्स शोधत असतं. ठीक आहे, आणि अचानक तुम्ही तुमचा व्हिडिओ जर एखाद्या ठिकाणी शेअर केला, समजा व्हॉट्सअपला शेअर केला, तर व्हॉट्सअपला कोण असतं आपलं, व्हॉट्सअपला आपला आजी आजोबा काका पुतण्या भाऊ दादा ताई सगळेच असतात, फ्रेंड्स असतात. मग ते तुमचा व्हिडिओ आहे म्हणून ते काहीतरी बघतात, क्लिक करतात आणि त्याच्यावर बघतात, पण ती तुमची ऑडियन्स आहे का खरी ऑडियन्स नाही. तुमचं रेसिपीचं चॅनल आहे किंवा तुमचं कुकिंग चॅनल आहे, तर त्यावेळेस तुम्हाला रेसिपीज जी रिलेटेड ऑडियन्स आहे ती पाहिजे तुम्हाला, तर त्यांनीच तुमचा व्हिडिओ बघितला पाहिजे, ना की तुम्ही रॅन्डम एखादे कोणतेही व्ह्यूअर्स आणसाल आणि तुमच्या चॅनलला डिस्टर्ब करा. अजिबात करायचं नाही तसं. त्याच्यामुळे यूट्यूबला तुमची ऑडियन्स कळत नाही, यूट्यूब कन्फ्यूज होते की बाबा कोणत्या ऑडियन्सला दाखवू मी आता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ऑडियन्स जे आहे ऑर्गॅनिकली येऊ द्या तुमच्या चॅनलवर. तुमच्या म्हणजे असं नका समजू की तुमचं चॅनल यूट्यूबला सोडून दिलंय वाऱ्यावर. तुमचं चॅनल यूट्यूबला माहीत आहे, तुमच्या चॅनलसाठी यूट्यूब ऑडियन्स सुद्धा शोधून आणणार. फक्त त्याच्यासाठी काही कालावधी लागणार, 15, 20 किंवा 30 व्हिडिओचा किंवा 50 व्हिडिओचा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कन्सिस्टंटली टाकत राहा आणि ज्या काही गोष्टी लागतात त्या करत राहायच्या. आता आहे 5वी जी चूक आहे ती, कदाचित आता ही जी चूक आहे ती मला असं वाटायचं की ही जी चूक आहे ही मी करतोय, आणि ॲक्च्युली मोस्ट ऑफ द क्रिएटर जे आहेत किंवा मोस्ट ऑफ द ऑडियन्स जे आहेत तुमच्यापैकी काही जे नवीन आहेत किंवा काहींनी ज्यांनी चॅनल स्टार्ट केलंय त्यांच्याकडून सुद्धा होत असेल कदाचित, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा. ही चूक आहे कन्सिस्टन्सी. यूट्यूबवर जर तुम्हाला युद्ध जिंकायचं असलं तर यूट्यूब एक प्रकारचं बॅटल आहे किंवा एक प्रकारचं युद्ध आहे, आणि तुम्हाला जर इथे जिंकायचं असेल ना तर त्यावेळेस फक्त एकच गोष्ट कामा येते, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. आता तुम्ही म्हणाल कन्सिस्टन्सीचा काय रोल काय याच्यामध्ये सक्सेस होण्यामध्ये. कन्सिस्टन्सीचा खूप रोल आहे महत्त्वाचा. तुम्ही आज एक व्हिडिओ टाकलाय, उद्या एक व्हिडिओ टाकलाय, परवा एक व्हिडिओ टाकलाय, तुमचा चेहरा तुमच्या ऑडियन्सला नेहमी दिसतोय, तुम्ही ॲक्टिव्ह दिसताय तुमच्या चॅनलवर, अल्गोरिदम खुश, तुमचे चॅनलवर अल्गोरिदम खुश असल्यानंतर तुमच्या चॅनलवर तुमचं चॅनल ॲक्टिव्ह मानलं जातं, तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन वाढतात, नंतर तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन वाढल्यानंतर तुमच्या चॅनलवर व्ह्यूजसुद्धा वाढतात, आणि नंतर तुमचा वॉच टाईम आणि सबस्क्रायबरसुद्धा थोडी वाढत राहतात. तुमच्या चॅनलची ग्रोथ हळूहळू सुरू असते. पण तुम्ही जर समजा उदाहरणार्थ 15 दिवस व्हिडिओ टाकले आणि जर समजा 1 महिना व्हिडिओ टाकलेच नाही समोरचे, तर त्यावेळेस मात्र अल्गोरिदम कन्फ्यूज होतं, तुमच्या चॅनलला जी रीच असते ती कमी होत जाते. म्हणजे अगोदर तुम्ही व्हिडिओ टाकले 2-3 दिवस तर त्यावेळेस ग्राफ चांगला गेला, आणि तुम्ही व्हिडिओ नाही टाकले तर ग्राफ परत खाली येतो. परत मग तुम्हाला स्टार्टिंगपासून परत 0 पासून सुरुवात करायला लागते, इम्प्रेशन परत वाढायला सुरुवात होते. परत तुम्ही जिथे इम्प्रेशन वाढायला लागले परत तुम्ही सोडून देता 15 दिवस, त्यामुळे इम्प्रेशन अजून थोडी कमी होतात.
मी चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा ही चुकी करत होतो. नाही बुवा आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर काय चुकी करतो माहिती आहे की बुवा आता चॅनल मॉनिटाईज झालंय, मग पैसे आपल्याला जास्त यायला पाहिजे, पगार किंवा पेमेंट जास्त पडायला पाहिजे. मग त्यावेळेस डॉलर आपले लवकर का होत नाहीये, तर त्यावेळेस आपण कन्सिस्टंटली किंवा इनकन्सिस्टंटली काम करतो. डॉलर वाढतच नाहीये, मग जाऊ द्या कशाला काम करायचं युट्यूबवर, असं नका करू. तुम्ही सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला आज जर तुमच्या व्हिडिओला 30 व्ह्यू येत आहेत तर उद्या 300 सुद्धा येणार, परवा 3000 सुद्धा येणार, त्याच्यानंतर 30,000 सुद्धा येणार, आणि एक दिवस असा येणार तुमच्या व्हिडिओवर 3 लाख व्ह्यूज सुद्धा येणार किंवा 1 लाख व्ह्यूज सुद्धा येणार. त्याच्यामुळं त्याच्यासाठी थोडा काय लागते, त्याच्यासाठी पेशन्स लागतो. पेशन्स ठेवा, किंवा असं म्हणता येईल किंवा त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार वाट बघावी लागू शकते. पण काही दिवस तुम्ही पेशन्स जर ठेवला तर तुमचं चॅनल सुद्धा मोठं होईल आणि तुम्ही बघाल की अरे खरोखर माझा व्हिडिओ 1 लाखापर्यंत गेला, जिथं मला 10-20 व्ह्यूजसाठी झगडावं लागत होतं. 10-20 व्ह्यूजसाठी मला असं वाटत होतं की बाबा खूप कठीण आहे, आणि आता माझ्या व्हिडिओला 1-1 लाख व्ह्यूज येत आहेत किंवा 1 लाख किंवा 2 लाख व्ह्यूज माझ्या व्हिडिओला आलेले आहेत, असं बघसाल तुम्ही. आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढतात, वॉच टाइम सुद्धा वाढतो. ठीक आहे, तर या मी काही चुका होत्या ज्या मी केल्या होत्या स्टार्टिंगला, तुम्हाला त्या चुका मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या. तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्ही सुद्धा युट्यूबवर काम करत असाल किंवा तुमचं सुद्धा चॅनल असेल तर प्लीज या चुका करू नका. यामुळे चॅनल जे आहे उशिरा मॉनिटाईज होईल, तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी वेळ लागेल. त्याच्यामुळे या चुका सुधारल्या तर तुमचं चॅनल जे आहे लवकर खूप फास्ट पद्धतीने ग्रो होईल, यात अडचण नाही. आणि एक शेवटचं सेंटेन्स सांगतो तुम्हाला, माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो तुम्हाला, यूट्यूबवर सक्सेस नक्की मिळतं. फक्त जे आहे कन्सिस्टन्सी आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणि तुमच्यामध्ये मेहनत करायची फक्त जी आहे ताकद पाहिजे, तुमचं चॅनल जे आहे नक्की वाढतं. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ अगोदर कमेंट बॉक्समध्ये हे सांगा, आणि नंतर जे आहे तुमच्या काही अडचणी असेल तर ते सुद्धा विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय.